डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या दिरंगाईसह घोटाळ्यासंदर्भात चप्पल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। तत्कालीन आयुक्त समीर कुर्तकोटी यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या घोटाळ्यांसंदर्भात केलेल्या कामाची चौकशी करण्याचे वारंवार निवेदन देऊनही टाळाटाळ होत असल्यामुळे तसेच दिव्यांगांच्या सर्व योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे परिपत्रके, शासन निर्णय, अनुदान धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी लाच घेणार असतील तर दिव्यांगाने जगायचे कसे या संदर्भात 3 दिवस ठोस निर्णय न झाल्यास 9 मार्च नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निषेध मोर्चा काढण्यासंदर्भात नवनियुक्त आयुक्त सत्यजित बडे यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांसह भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब कांबळे, विनोद अडागळे यांसह राज्यातील शेकडो पीडित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज आपण दिव्यांग आयुक्तालयामध्ये जे महाराष्ट्र राज्यातले जे काही पीडित कर्मचारी आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण आज चप्पल मोर्चा काढलेला आहे। या चप्पल मोर्चाच्या अनुषंगाने आपण आत्ताच माननीय आयुक्त सत्यजित बडे साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। त्यातील ज्या मागण्या होत्या त्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार असे त्यांनी आपल्याला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे। तर या राज्यामध्ये जे काही अतिरिक्त कर्मचारी आहेत अशा कर्मचाऱ्यांना त्यांना ताबडतोब त्यांचं समायोजन मिळून त्यांचे वेतन चालू व्हावं। त्याच पद्धतीने या शासनाने जे मागच्या काळामध्ये परिपत्रक काढलेले आहेत, धोरणं काढलेले आहेत, त्या धोरणाची परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही आग्रही असून या सगळ्या मागण्या संदर्भामध्ये आम्ही येत्या 3 दिवसामध्ये आयुक्त कार्यालय तसेच सचिव कार्यालयातून जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या 9 मार्च रोजी जे सध्या मुंबईत अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढणार आहेत अशी या ठिकाणी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्या मोर्चाची आमची तयारी आत्तापासून चालू आहे। 9 तारखेच्या मोर्चामध्ये या महाराष्ट्रातले बरेचसे कर्मचारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत आणि त्यांनी सहभागी व्हावं असं या मोर्चाच्या माध्यमातून आज पुण्यातून मी या ठिकाणी आवाहन करतो। मी रावसाहेब कांबळे, सचिव बहुजन शिक्षक संघटना पुणे। आज जो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न उभा आहे तो विद्यार्थी पटसंख्ये निर्धारणाअभावी जो आमचा कर्मचारी अतिरिक्त झालेला आहे त्या कर्मचाऱ्यांचा जे आज वेतन आहे ऑक्टोबर महिन्यापासून थकीत आहे, त्या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे। अद्यापही त्यांचा समायोजन झालेलं नाही आणि त्यामुळं ते आज कर्मचारी घरी आहेत। त्याच अनुषंगानं आज आम्ही जो मोर्चा काढला होता माननीय आयुक्त बडेसाहेबांना आम्ही भेटलो। बडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर त्यांचं आम्ही थकीत वेतन चालू करण्याचा मी उच्च स्तरावरून माननीय सचिव महोदयांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेऊ। मी भाऊसाहेब कांबळे, बहुजन शिक्षक संघटना पुणे। आत्ताच डॉक्टर ओवाळ आणि रावसाहेब कांबळे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातनं आज भरपूर जिल्ह्यातनं काही प्रतिनिधी इथं उपस्थित झालेले आहेत की जे पटनिर्धारामुळे भरपूर कर्मचारी अतिरिक्त झालेले। या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन समायोजन नसेल होत तर निदान त्यांचे वेतन तरी अदा करण्यात यावे याबाबत धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आयुक्त साहेबांनी सीओनच्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊन आम्ही लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासित दिलेलं आहे। 2-4 लोकांचे प्रश्न वैयक्तिक होते, ते वैयक्तिक प्रश्न इथं मांडलेले आहेत आणि त्वरित त्यांनी संबंधितांना जिल्हा फोन करून त्या संदर्भात चौकशी करून ते प्रकरण मार्गी लावण्यासाठी त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्याचबरोबर आज जो मोर्चा इथं काढलेला आहे याच्या काही बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याकडनं इथून साध्य होणार नाही ते शासनाच्या दरबारी आहेत। त्याच्यासाठी आपला 9 तारखेला मोर्चा मुंबईला निघणार आहे। तर महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव जे त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत, ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला आहे, समायोजन होत नाही आहे, आणखी पगार वेळेला होत नाही आहेत, अशा संदर्भामध्ये विविध प्रश्न ज्यांच्या असतील त्यांनी 9 तारखेच्या मोर्चाला यावं असं मी इथे आवाहन करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।